नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रशांत आणि पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं विधी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर रिसेंटली मी जे आहे इंस्टाग्रामवरती एक स्टोरी मेन्शन केली होती, बिटकॉईन मायनिंग रिगार्डिंग एखादा ब्लॉग बनू किंवा नको. तर त्यात मी असं सांगितलं होतं की बिटकॉईन मायनिंग करून आपण कशा प्रकारे अर्निंग करू शकतो या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे. Tried to leave myself behind, looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. Thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and nice and late. मी आहे प्रशांत फडोळे आणि मी बघत आहात माझं यूट्यूब चॅनल बंडी लाईफस्टाईल. तर सहर्ष स्वागत आहे तुमचं. जर ते फर्स्ट टाईम माझ्या यूट्यूब चॅनलवरती आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशनवरती तुम्ही ऑल करून टाका, जेणेकरून ज्यावेळेस मी काही असे ब्लॉग्स टाकत राहील तर ते ब्लॉगचे जे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, तर आजच्या टॉपिकबद्दल आपण बोलूया की बिटकॉईन मायनिंग काय आहे किंवा बिटकॉईन काय आहे आणि आपण ते मायनिंग करून कशा प्रकारे आपण यातून पैसे कमावू शकतो. तर याच विषयावरती आजचा हा ब्लॉग आहे. तर मित्रांनो, 2010 साली जे आहे एक बिटकॉईनची व्हॅल्युएशन 5 ते 6 रुपये इतकी होती आणि आत्ताचं टायमिंग झालेलं आहे 2023. तर आत्ताच्या 2023मध्ये एक बिटकॉईनची व्हॅल्युएशन 24 ते 25 लाखाच्या आसपास आपल्याला बघायला आहे. तर मुळात मित्रांनो, बिटकॉईन म्हणजे काय, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ. तर बिटकॉईन म्हणजे एक क्रिप्टो करन्सी आहे, म्हणजे आभासी चलन. तर याला आपण ॲक्च्युली व्हर्च्युअली करन्सीसुद्धा बनवू शकतो किंवा डिजिटली करन्सीसुद्धा आपण याला सांगू शकतो. तर यात असे की आपण बिटकॉईनला टच करू शकत नाही कोणत्याही प्रकारे किंवा फिजिकली स्टोअर करू शकत नाही. बिटकॉईन जे आहे हे इलेक्ट्रॉनिकली ऑनलाईन स्टोअर होते. बिटकॉईनचा जो आहे आविष्कार कोणी केला आहे अजूनपर्यंत कोणाला समजलेलं नाही, परंतु 2008 साली इंटरनेटवरती bitcoin.org हे डोमेन रजिस्टर झाले होते. तर त्याच बिटकॉईन संदर्भात एक डॉक्युमेंटसुद्धा पब्लिश झाले. ते होते सतोशी नाकामोटो यांच्या नावाने. आता त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की बिटकॉईन ही एक क्रिप्टो करन्सी आहे आणि ती इलेक्ट्रॉनिकली कॅश आहे. तर त्यात ती आपण आपल्या आर्थिक व्यवहारासाठी सुद्धा वापर करू शकतो, तेही कोणत्या सेंट्रल ऑथॉरिटीच्या मदतीने. यात असं की त्यामुळे सतोशी नाकामोटो यांना जे आहे बिटकॉईनचा आविष्कारक मानलेले गेले नाही. परंतु त्यात असं की सतोशी नाकामोटो यांचे कोणत्याही प्रकारची ओळख किंवा जे आयडेंटिटी प्रूफ अजूनपर्यंत कोणाला मिळाली नाही. आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की जे बिटकॉईन करन्सी आणि डिसेंट्रलाइज्ड करन्सी आहे, म्हणजे यावरती कोणाचंही नियंत्रण नाही. उदाहरणार्थ जसं की आपल्या आर्थिक व्यवहारावरती बँकेचं नियंत्रण असतं आणि बँकेचं नियंत्रण जे असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत असतं. तर बरीच अशी माहिती झाली बिटकॉईन म्हणजे काय किंवा बिटकॉईन मायनिंग काय. आता ती कशा प्रकारे ही केली जाते किंवा माझ्याकडं जे कंपोनंट आहे, जे सोर्सेस आहे ते कोणते आहे आणि मी कशा प्रकारे मायनिंग करतो हे आता आपण बघूया. त्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. आता आपण जे आहे आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण हे करूयात की मायनिंगची जे मी करतो ती वेबसाईट कोणती आहे, कशा प्रकारे मी जे आहे मायनिंग करतो. तर सर्वप्रथम आपण जाऊया क्रोमवरती. तुमच्याकडे जे पण ब्राउझर असेल ते तुम्ही ओपन करा, तुमच्याकडे जे असेल ब्राउझर. ठीक आहे, तर माझ्याकडे क्रोम आहे. क्रोममध्ये मी गेलेलो आहे cryptex.com वरती. ठीक आहे, या वेबसाईटवरती आल्यावरती तुम्हाला अशा प्रकारे तिचं हे दिसेल, पेज दिसेल. ठीक आहे, तर हे बघू शकता तुम्ही पेज. आणि यात जे आहे इथे तुम्हाला दिसतं आहे विंडोज, जे आहे विंडोजचं क्रिप्टेक्सचं जे सॉफ्टवेअर आहे, तर तुमच्या विंडोजच्या स्पेसिफिकेशननुसार ते तुम्हाला ऑटोमॅटिकली डाउनलोड करा. ठीक आहे, तुम्हाला तिथे माहितीच आहे. सॉरी. तर ही आहे एक प्रकारे मायनिंगची वेबसाईट, बिटकॉईन मायनिंगची. तर यात तुम्ही बघाल, यातला असा आजचा इंटरफेस असा आहे. ठीक आहे,
तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की मायनिंग करून कशा प्रकारे अर्निंग करतो. तर इथे बघताय तुम्हाला दिसतं इथं गेमिंग PC, मायनिंग रिग, मायनिंग फार्म. तर इथे तुम्हाला त्या रिगार्डिंग इथे जे आहे कंपोनंट कोणकोणत्या प्रकारे यूज केलेले आहे ते तुम्हाला इथे दिसतात. हवं असेल तर तुम्ही जे आहे बरेच काय असे व्हिडिओज आहे यूट्यूबवरती मायनिंग रिगार्डिंगचे, म्हणजे जसं काही बिटकॉईन मायनिंगसाठी रिग कसे तयार करायचे. आता इथे रिग बघताय तुम्ही, इकडे आपलं गेमिंग PC झाला, ठीक आहे. आणि मायनिंग रिग बनवले जातात जे फक्त स्पेसिफिकली जे मायनिंगसाठी यूज केले जातात. आणि इकडे मायनिंग फार्म बघताय, म्हणजे हे बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या प्रमाणात जे गोडाऊन टाईप बनवलं जातं हे फार्म, म्हणून त्याला मायनिंग फार्म असं म्हणत आहे. मोठ्या गोडाऊनमध्ये बरेच जे आहे कंपोनंट, बरेच GPU यूज केले जातात एकच CPUला जॉईन करून. अशा प्रकारे फार्मचं काम होतं. आणि इथं मायनिंग रिग बघताय, तर इथे तुम्हाला दिलेलं आहे की पर मंथमध्ये तुम्हाला किती जे आहे यातून जे आहे तुम्ही अर्न करू शकता. हे डिपेंड असतं तुम्ही कोणते जे आहे GPU यूज करता त्यावरती. मेन तर खेळ सगळा GPUचा राहतो, कारण की CPUवरती आपण मायनिंग नाही करू शकत, तर आपल्याला ते कंपोनंट GPU घ्यावंच लागतं. ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही त्यावरती किती इन्व्हेस्टमेंट करता. की कारण की बघायला गेलं ना तर महागडे GPU पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जे चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्यातून कमाई करू देऊ शकतात, ठीक आहे. आता माझ्याकडे सध्या जे आहे Asus टफ गेमिंग लॅपटॉप आहे. त्यात जे आहे AMDचं जे आहे माझ्याकडं हे आहे CPU आहे AMDचा, ते तुम्हाला दाखवलंच मी, ठीक आहे. पण मुळात आपण जाणून घेऊ की आपण माईन कशा प्रकारे. आता इथे बघताय सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे. हे तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे. ते डाउनलोड झाल्यावरती फर्स्ट ऑफ ऑल ही वेबसाईट जेव्हा ओपन कराल तुम्ही, यावरती लॉग इन करून घ्यायचं आहे. आपला ईमेल ID आणि पासवर्ड क्रिएट करून, ठीक आहे. सिम्पल आहे, जास्त काही अवघड नाही. मी ऑलरेडी माझं अकाउंट क्रिएट केलेलं आहे. तर प्रोफाईलवरती जाऊया आपण, ठीक आहे. तर इथे सर्वप्रथम तुम्हाला दिसेल डॅशबोर्ड, ठीक आहे. डॅशबोर्ड दिसेल. आता इथे मी मायनिंग केलेली आहे, तर हे मायनिंगचं माझी साठवण आहे. जेणेकरून आता तुम्हाला त्यात मी व्हिडिओ अगोदर सांगितलंच की जे काय आहे मायनिंग करतो आम्ही, म्हणजे मायनिंगसाठी ठेवून द्यावा लागतो लॅपटॉप. आणि मायनिंग ज्यावेळेस कंप्लीट होते त्यावेळेस रिवॉर्ड म्हणून काही बिटकॉईन दिले जातात. तर माझे इथपर्यंत असे साचलेले आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे बिटकॉईनची जी आहे साठवणूक केली जाते. त्यानंतर विदिन मंथमध्ये किंवा तुम्हाला वाटेल तसं त्यावेळेस तुम्ही काढायचं. जर चांगल्या प्रकारे अमाऊंट जमली, बिटकॉईनची जी अमाऊंट असते ती चांगल्या प्रकारे जमले, तर तुम्ही करू शकता, ते विड्रॉल करू शकता, ठीक आहे. आता बात करूयात. इथं माझं हार्डवेअर दिसतं तुम्हाला, ठीक आहे. हे हार्डवेअर जे यूज करतो आहे मी, ते हार्डवेअर इथे चालू आहे कंपोनंट. एक प्रकारे काय इथे तुम्हाला दिसतं, हा CPU आहे AMD Ryzen 7 4800H विथ इन रायडिंग ग्राफिक्स, ठीक आहे. तर यात जे आहे 16 GB ची रॅम आहे. आणि जे माझं NVIDIAचं ग्राफिक्स कार्ड आहे, जिथं बघताय तुम्ही NVIDIA RTX 350 लॅपटॉप GPU. तर हे जे आहे ओव्हरऑल 4 GBचं कार्ड आहे, ग्राफिक्स कार्ड, ठीक आहे. यावरूनच मी जे मायनिंग करतो. डिपेंड असतं GPUच्या स्पेसिफिकेशनवरती की ते तुम्हाला कशा प्रकारे अर्निंग करून देऊ शकतं किंवा कशा प्रकारे त्याची मायनिंग होते. आता ठीक आहे, ही वेबसाईटबद्दल झालं. तुम्ही लॉग इन केलं, त्यानंतर तुम्ही इथे जे आहे तुमचं अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे याच्या सॉफ्टवेअरवरती, ठीक आहे. आता इथे बघताय क्रिप्टेक्स आहे. क्रिप्टेक्सवरती जाऊन रन ॲडमिनिस्ट करू आणि तिथून आपण हे सॉफ्टवेअर ओपन करू. तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसतो या सॉफ्टवेअरचा, ठीक आहे. तर यात जे आहे इथं तुम्हाला फक्त ऑन करायचं असतं, ठीक आहे. आता ते डिपेंड असतं तुम्ही स्टार्टिंगला काय करतं, यात आपल्याला लॉग इन करावं लागेल. जे आपण वेबसाईटवरती लॉग इन केलं राहतं, जीमेल आणि पासवर्ड, तोच त्याच्यात ॲड करून द्यायचा. आणि तिथे तुम्हाला रन बेंचमार्क म्हणून सांगलं जाईल. म्हणजे ते ॲटोमॅटिकली रन करतं, बघतं की आपल्याकडे कोणकोणते कंपोनंट आहे, कोणकोणते GPU आहे, ज्यानुसार कोणकोणते अल्गोरिदम जे आहे त्याला सपोर्ट करतील की त्याच्यात जे आहे मायनिंग वर्क होईल, ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसतं हे अल्गोरिदम दिसतं, ठीक आहे. हे अल्गोरिदम आहे विविध प्रकारचे, जे तुमच्या GPUच्या नुसार हे ॲटोमॅटिकली स्कॅन केले जातं की कोणकोणते कम्फर्टेबल आहे किंवा कोणकोणत्या जे आहे अल्गोरिदम तुमच्या ज्या GPUला सपोर्टेड आहे, तर तशा प्रकारे आहे, ठीक आहे. तर ते झाल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे ऑन करायचं, ठीक आहे. ते ॲटोमॅटिकली स्टार्टिंग कम्प्युटेशन्स करत असतं. म्हणजे कोणकोणते सर्व्हर ॲक्टिव्ह आहे, कोणकोणते, त्यानुसार ते ॲटोमॅटिकली
जे डिटेक्ट करून ते वर्क होतं असतं. आता तुम्हाला यात दाखवतं की ॲक्च्युअलमध्ये आता इथे बघताय तुम्ही हे 2 जे अल्गोरिदम आहे ते आता सध्या त्यावरती वर्क चालू आणि जर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी शो होत आहे. ठीक आहे, ही पर मंथची डिपेंड असतं. मी तुम्हाला हे पण बोललो, डिपेंड असतं तुमच्याकडं GPU किती आहे किंवा GPUचं जे हे राहतं मेगा हॅश. आता इथे बघताय तुम्ही. ठीक आहे, आलो आपण NVIDIA RTX 350चं. इथे तुम्हाला अल्गोरिदम शो होत आहे आणि त्याचबरोबर इकडे तुम्हाला जे पुढं दिसतं आहे MHS म्हणजे मेगा हॅश पर सेकंद. ठीक आहे, हे पर सेकंडली वर्क होतात. आता यात असं आहे की जितक्यात जास्तीत जास्त मेगा हॅश तुमचं GPU जे आहे ॲक्सेप्ट करतं, म्हणजे तुमचं GPU ॲक्च्युली म्हणजे वर्क करतं. तुम्ही मल्टिपलसुद्धा GPU यात ॲड करू शकता. एकच CPUला कनेक्ट करून मल्टिपल GPUसुद्धा ॲड करून जे आहे तुम्ही MHची जी आहे क्वांटिटी ग्रो करू शकता. मग जेणेकरून जे तुमची प्रॉफिट पण जो आहे प्रॉफिटिव्हिटी वाढलेली दिसेल तुम्हाला आणि पर डेचं जे आहे तुम्ही 5, 4 किंवा $6च्या आसपाससुद्धा जे आहे अर्न करू शकता. विदिन मंथमध्ये तुम्ही $200-300 अशी पण करू शकता. हे डिपेंड असतं तुमच्या GPUवरती, तुमच्या ज्या ग्राफिक्स कार्डवरती ज्यावरून तुम्ही मायनिंग करत असता. मार्केटमध्ये असे बरेच ग्राफिक्स कार्ड आहे, पॉवरफुल ग्राफिक्स कार्ड आहे, त्यांची तशी कॉस्ट पण आहे. ठीक आहे, तर मी पण प्रयत्न करेल की जे आहे लवकरात लवकर मायनिंग रिग मी तयार करणारच आहे. ठीक आहे, जो मायनिंगसाठी बिटकॉईन मायनिंगसाठी यूज होतं चांगल्यातला चांगलाच बघेल मी, कारण की विदिन मंथमध्ये चांगल्या प्रकारे अर्निंग करायची असेल तर चांगल्यातल्या चांगलाच जे आहे मायनिंग सेटअप मला बनवून घ्यावा लागेल. ठीक आहे, बात झाली. ठीक आहे, यावरती आलो आपण. इथे तुम्हाला दिसतं आहे MH. आता इथे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी पण दिसू राहिली. ठीक आहे, शो होती तुम्हाला. आता कसं लाईट गेलेली, याला लागतो पॉवर सप्लाय. आता पॉवर सप्लाय कंटिन्युअसली द्यावा लागतो, त्यामुळे इथे कसं होतं याच्यात लगेच जे आहे आपली प्रॉफिट जो आहे लगेच आपल्याला कमी शो व्हायला होतो, कारण की जसं पॉवर कंजप्शन आपण देतो त्याच प्रकारे हे वर्क होत असतं. ठीक आहे, तर हे कंटिन्युअसली 24 आवर वर्क करावं लागतं आपल्याला. आणि ज्यावेळेस ही मायनिंग प्रोसेसिंग होती, मायनिंग प्रोसेसिंग झाल्यावरती आपल्या जे आहे बॅलन्समध्ये ते ॲटोमॅटिकली जे रिवॉर्ड आहे ते रिवॉर्ड ॲड होतात. जसं तुम्ही इकडे बघता बिटकॉईन मुवमेंटमध्ये हे रिवॉर्ड जे मला मी मायनिंग कंप्लीट केली त्यावरती मला हे रिवॉर्ड मिळालेलं आहे आणि तेच हळूहळू साठवून अशा प्रकारे इथं माझे पूर्णपणे जो अवेलेबल फॉर विड्रॉल अमाऊंट तुम्ही इथं बघताय अशा प्रकारे. तर यातसुद्धा आता पेमेंटचं बघायला ना तर मिनिमम जे आहे यावरती पे आउट हिस्ट्री तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, नाही तर रिक्वेस्ट पेमेंटसाठी. ठीक आहे, आता इथं तुम्हाला तुमची बिटकॉईनची अमाऊंट शो होते. इथे तुम्हाला दिसते की मिनिमम विड्रॉल मी किती करू शकतो, म्हणजे $700-800 रुपयाच्या आसपास. जर या बिटकॉईन प्राईजला जर तुम्ही कन्वर्ट केलं इंडियन रुपीजमध्ये तर $700-800 रुपयाच्या आसपास होतं. आणि ते ट्रान्सफर कसे करायचे काय ते पण वेळ आली तर ते पण सांगेल. जर मी ज्यावेळेस ट्रान्सफर करेल माझी जर अमाऊंट साचल्या गेली तर ठीक आहे, त्यावेळेस मी त्याचा एखादा व्हिडिओ किंवा रील्सवरती काहीतरी पोस्ट करेल इंस्टाग्रामवरती. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे इथे वर्क होत राहतं. आता तुम्हाला यावरती दाखवतं की हे कशा प्रकारे ॲटोमॅटिकली वर्क करत राहतं. इथं शो मायनर विंडोज दाखवतो. ठीक आहे, आता अशा प्रकारे हे इथे ओपन झालेलं तुम्हाला दिसतं क्रिप्टेक्स G मायनर. ठीक आहे, आता हे ॲटोमॅटिकली पर सेकंडमध्ये कार्य करत असतं. ठीक आहे, आणि यात ॲटोमॅटिकली ते जे आहे मॅथमॅटिकली अल्गोरिदम होत राहतात. यावरती सगळं ॲटोमॅटिकली प्रोसेसिंग होत राहते. फक्त आपल्याला लागतं इथे पॉवर सप्लाय कंटिन्युअसली लागतो. आणि दुसरं म्हटलं तर आपलं इंटरनेट राहतं. इंटरनेटचं काय अडचण नाही की एवढं तुम्हाला पॉवरफुलच इंटरनेट हवं असं काही नाही. मी तर मोबाईलच्या हॉटस्पॉटनीच इंटरनेट देऊ राहिलो. ठीक आहे, आणि यात एवढं इंटरनेट पण कट होत नाही. मेन राहतं की तुमची पॉवर कंजप्शन. ठीक आहे, आपल्या GPUचं राहतं पण आपलं पॉवर कंजप्शन म्हणजे विदिन मंथमध्ये तुमचं जर लाईट बिल जे येतं ना ते जर लाईट बिल कट करून त्या अमाऊंटमधून तर उरणारी अमाऊंट तुमचे पेमेंट सारखीच राहते. ठीक आहे, तर यात डिपेंड असतं आपण जो मायनिंग रिग किंवा जो सेटअप आपण बनवू त्यावरती डिपेंड असतं की तुमचं जे कंपोनंट आहे ते कितपत जे आहे MH पॉवर जे MHS बघता तुम्ही म्हणजे मेगा हॅश पर सेकंद, ते जितक्यात जास्तीत जास्त देईल तितक्यात जास्तीत जास्त तुमची जी आहे इथे अर्निंग होऊ शकते. माझ्याकडे एकच कंपोनंट आहे, माझ्याकडे खाली फक्त GPUज आहे, एकच GPU आहे, सिंगल GPU. तर त्यावरतीच मी मायनिंग करतो आणि तुम्हाला इथे दाखवतो. समजा जर मी ॲक्टिव्ह केलं AMDचं. ठीक आहे, यावरती तुम्हाला असं शो AMDचं मी रायझनचं जे CPU आहे ते ॲक्टिवेट केलं. त्यानंतर
तुम्ही बघता ते ॲटोमॅटिकली स्कॅन होईल. सर्च करतं ते डिटेक्ट करून त्यानंतर वर्कला लगेच आता इथं लगेच माझी प्रॉफिट जो आहे तो लगेच वाढला जातो, कारण की एकदा बघा इथे. ठीक आहे, तर असं डिपेंड असतं तुमचे जे सी पी यूवरती करत नाही मुळात मी, पण ॲज युजल तुम्हाला दाखवते की जास्तीत जास्त जर कंपोनंट मी ॲड केले, जास्तीत जास्त जी पी यू जर ॲड केले, तर इथं तुम्हाला प्रॉफिट म्हणजे चांगल्या प्रकारे वाढलेला दिसतो. मी प्रयत्न करेल की आता माझ्याकडे जे आहे कंपोनंट त्याचाच यूज करून मी हे करू राहिलो. ठीक आहे, तर तुम्हाला चांगल्यातलं ग्राफिक्स कार्ड तुम्हाला हवं आहे यात, आणि ते जर तुम्ही 3 किंवा 4 जरी घेतले ना, तरी तुम्हाला विदिन जर खर्च काढला ना तुम्ही, तरी तुमचा जो ॲक्च्युली तुम्ही यावरती इन्व्हेस्ट कराल तर इन फ्युचरमध्ये तो खर्च पण तुमचा वसूल होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे सुद्धा अर्निंग करू शकाल. तर अशा प्रकारे जी आहे तुम्ही बिटकॉइन मायनिंग करून अर्निंग करू शकता. ठीक आहे, आणि बोलायचं ठरलं तर क्रिप्टो करन्सीमध्ये अशा बऱ्याच करन्सी आहे, जसं काय बिटकॉइन तर झालंच, पण इथेरियम झालं, अजून USDT झालं. ठीक आहे, अशा बऱ्याच क्रिप्टो करन्सीज आहे ज्यांवरती मायनिंग करून तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता. पण सध्या कसं बिटकॉइनची व्हॅल्युएशन दरवर्षी वाढतच राहते, त्यामुळे हे एक प्रकारे असं आहे की बेनिफिट होऊ शकतो याचा इन फ्युचरमध्ये. तर अशा प्रकारे हे बिटकॉइन मायनिंग करून तुम्ही विदिन मंथमध्ये चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता. डिपेंड असतं की तुमचं ग्राफिक्स कार्ड, तुमचं जी पी यू कशा प्रकारे पॉवरफुल आहे, कारण की हे कंपोनंट ह्या प्रकारे कार्य करण्यासाठी तुम्हाला पॉवरफुल कॉम्प्युटर तर लागणारच आहे. तुम्हाला पॉवरफुल जी पी यू लागणारच आहे. सी पी यूचं काही नाही, सी पी यू तुम्ही हलक्यातला जरी घेतला तरी काही अडचण, पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे या जी पी यू. ठीक आहे, आता मल्टिपल जी पी यू जर तुम्ही यूज केले एकाच सी पी यूला अटॅच करून, तर त्यातसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्निंग होईल. मेन इथं असतं की पॉवर सप्लाय असतो. आपल्याला पॉवर सप्लाय जर जितका जास्त देऊ आपण, आता लाईट गेलेली, तर इथं मला तुम्हाला दाखवायचं तर इथे पॉवर बघा 35% आहे, कारण की लाईट गेलेली आहे आता. ठीक आहे, आणि त्यामुळे एवढासाच पॉवर दिसू राहिला. आणि यात एक एमआयचं जे आफ्टर बर्नर आहे ते ओव्हरक्लॉक केलं जातं, जेणेकरून एकच जो आहे एमआयचा स्पीड आहे ना तो मेंटेन ठेवला जातो. ठीक आहे, आता इथे एमआयचं तुम्हाला दिसतं आहे, इथे अशा प्रकारे मेंटेन ठेवला जातो सेटिंग करून. पण आता कसं लाईट गेलेली, तर मी यात काही छेडछाड नाही करत, आणि लाईट गेल्यावर तिथं मी मायनिंग करतच नाही बिलकुल, कारण की त्याला कंटिन्युअसली पॉवर सप्लाय लागतो. त्यामुळे इकडे चांगल्या प्रकारे आपल्याला अर्निंग दिसतं. जर लाईट असते नाही तर इथं $10 किंवा $8 आसपास इथं शो झाला असतो माझं प्रॉफिट. ठीक आहे, तर अशाच प्रकारे मायनिंग करून आपण अर्निंग करू शकतो.